सावंतवाडी संस्थानाचे श्री अप्पासाहेब भोसले स्वामींची कीर्ती ऐकून सहकुटुंब दर्शनासाठी निघाले। त्यावेळेला स्वामी महाराज वागदरीच्या डोंगरात होते। तेव्हा ही सर्व मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी वागदरीच्या डोंगरात येतात। त्या ठिकाणी मेणा वगैरे जाणे शक्य नसल्याने पायपीट करत भर दुपारी स्वामींच्या दर्शनासाठी येतात। तेव्हा स्वामी लगेचच त्यांना बोलतात, तुला दर्शन देण्यासाठी इतके लांब आम्ही आलो आहे। त्यानंतर भोसले यांनी सोबत आणलेली धोतर जोडा, गादी, शाल जोडी वगैरे सामान स्वामी चरणी अर्पण करतात। तितक्यात स्वामी बोलतात, अरे आम्हास रंगीत धोतर जोडा कशाला आणला? तुझी गादी तुला, आमचे कातडे आम्हाला। हे ऐकून आप्पासाहेब एकदम चकित होतात। स्वामींचे दिव्य तेज बघून त्यांचे डोळे दिपून जातात आणि त्यांच्यातील उरला अहंकार विलीन होऊन जाऊन अनन्य स्वामी भक्तीचा भाव त्यांच्यात जागृत होतो आणि स्वामींच्या चरणी ते लोटांगण घालतात। तर मंडळी, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की स्वामी बाह्य दिखावटीने प्रसन्न होत नाहीत, तर शुद्ध अनन्य भक्तीने प्रसन्न होतात। हे कायम लक्षात ठेवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।